नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भुडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तुमचा 10वीचा निकाल लागल्यानंतर आता तुम्ही 11वीत प्रवेश घेण्यासाठी पात्र आहात. पण हा प्रवेश घेण्यासाठी आपल्याला या एक्झाम थ्रू जावं लागणार आहे, जी कंपल्सरी नाही, ऐच्छिक आहे. पण आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या आवडत्या स्ट्रीमला ॲडमिशन हवी असेल तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी CET नक्की द्यावी. कारण ॲडमिशन प्रोसेसमध्ये CET दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रँकिंगनुसार, त्यांच्या मिळालेल्या गुणानुसार प्राधान्य देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर आता याबद्दल बरीचशी माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे की जशी हे परीक्षा कधी होणार आहे किंवा यातील अभ्यासक्रम काय, कुठले नेमके विषय राहणार आहे. आता अजूनही बरेचसे प्रश्न आहेत, जसे आपण म्हणू शकतो की फी किती राहणार किंवा फी कोणी भरायची आहे, तुम्हाला फी भरायची आहे की किती भरायची आहे, परीक्षा केंद्र कुठलं मिळणार आहे किंवा त्यासाठीचा जो सिलेबस आहे तो आहे का, तो काय आहे. निगेटिव्ह मार्किंग जी असते म्हणजे मायनस सिस्टीम जे असते 1/4 किंवा 1/3 असते. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 गुण जाईल. ठीक आहे. 1/4 म्हणजे 0.25. तर अशा प्रकारची मार्किंग सिस्टीम जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झामला किंवा CETला वगैरे असते. तर या CETला ती आहे का, तर या सगळ्या प्रश्नांबाबत आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आपला आजचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षा शुल्क. ठीक आहे. तर या CETसाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आहे का किंवा असल्यास ते कोणी भरायचे किंवा कोणाला त्यातून सूट देण्यात आली आहे ते आपण आज जाणून घेऊया. बघा, 11वी जी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सन 2021साठी, ठीक आहे, म्हणजे तुम्ही करंट बॅचमधले 2020-21च्या बॅचचे तुम्ही विद्यार्थी आहात जे आत्ता यावर्षी पास झाले आहेत. प्रविष्ट होणाऱ्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सन 2021च्या नियमित परीक्षेला नोंदणी केलेल्या किंवा परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. तर थोडक्यात तुम्ही जर आत्ता यावर्षीचे विद्यार्थी असाल, सप्लिमेंटरीचे नसाल, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही. ठीक आहे. आता फी कोणाला भरायची आहे, मात्र सन 2021 पूर्वी राज्य मंडळात 10वीची परीक्षा उत्तीर्ण प्रविष्ट झालेले विद्यार्थी, CBSE, CISE या सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्न मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामायिक परीक्षेसाठी मंडळाने विहित केल्याप्रमाणे एकंदरीत 178 रुपये जे आहे ते शुल्क उपलब्ध करून दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक राहील. त्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड जे आहे, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग किंवा तत्सम पर्याय जे उपलब्ध करून दिले जातील त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर थोडक्यात असं सांगायचं झालं तर महाराष्ट्र बोर्डाचे जे तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, जे यावर्षीचे विद्यार्थी आहात, ठीक आहे, इथेच म्हटलं आहे की सन 2000चे जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही. पण तुम्ही यापूर्वीचे असाल तर तुम्हाला मात्र 178 रुपये फी जे आहे तुम्हाला वेगवेगळे इथे माध्यमसुद्धा उपलब्ध करून दिले आहे, त्या माध्यमाने भरायचे आहे. ठीक आहे. तर आपला दुसरा जो पॉईंट आहे तो आपण पाहूया, तो म्हणजे परीक्षा केंद्र. तर या परीक्षेसाठी आपल्याला परीक्षा केंद्र जे आहे ते कुठे मिळेल की, तर याबाबत आपण जाणून घेऊ. बघा, सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र निश्चित करताना त्याने आवेदनपत्रात नमूद केलेला जिल्हा, तालुका किंवा शहरी भाग विचारात घेतला जाईल. म्हणजे अशी भीती नको की मी इथे राहतो आणि मला फार लांबचं तर सेंटर मिळणार नाही ना. तर तुमचा जो पत्ता तुम्ही फिल केलेला आहे त्या पत्त्याच्या आधारे तुम्हाला आजूबाजूचं जे सेंटर आहे, अवेलेबल सेंटर आहे ते देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामधून सदर परीक्षेसाठी प्रवेश होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील आणि त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल. म्हणजे तालुका वाईज तुमचे जे आवेदनपत्र तिथे फिल होतील किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करा, त्यानुसार तुमचे विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन किती आपले जे तालुके आहेत ते कुठे कुठे किती विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुमचे सेंटर ठरतील. पण शक्यतोवर तुम्हाला जो आहे तुमचा जो पत्ता आहे त्याच्या आजूबाजूचा, म्हणजे तुम्ही जिथे राहता त्याच्या आजूबाजूचे जे आहे जवळ, म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी अंतरावरील सेंटर जे आहे देण्याचा प्रयत्न केला जाईल. नेक्स्ट बघा, आता प्रवेशपत्र आपल्याला कधी आणि कुठे मिळेल, तर ऑब्व्हियसली ही जे पूर्ण प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रवेशपत्र देखील काय आहे डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी लागणार आहे. आता ही जी आहे प्रवेशपत्रावरील माहिती सदोष असल्याचं किंवा फोटो नसल्यास
तुम्हाला काय करायचं आहे, कार्यवाही करायची. आता आपल्याला प्रवेशपत्र नेमकं कधी मिळणार आहे याबाबत आपल्याला एखादी डेट यांनी इथे डिक्लेअर केलेली नाही. तर आपली प्रवेशची जी आहे कोविड-19ची जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता जेवढ्या लवकर ही प्रोसेस म्हणजे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ती प्रोसेस पूर्ण होईल किंवा तुम्हाला एक्सटेन्शन द्यावं लागेल का, तारीख वाढवून द्यावं लागेल का, त्यावर डिपेंड करते आणि त्यानुसार मग आपल्याला ही तारीख प्रवेशपत्र काढण्याची जी आहे ती सुचवली जाईल. आपलं नेक्स्ट आहे की आयोजन आणि कार्यवाही कशा प्रकारे केली जाईल. तर परीक्षा आपण आधीच बघितलं की शनिवार दिनांक 21 ऑगस्ट सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत म्हणजे 2 तासाची ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आता या परीक्षेसाठी तुम्हाला किमान 1 तास अगोदर त्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे, एक्झाम सेंटरवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करावं लागेल. तुम्हाला तर गेल्या 1 वर्षापासून या सगळ्या गोष्टींची सवय आहे की कोविड-19 मुळे ज्या नियमांचे आपल्याला पालन करणे बंधनकारक आहे, तर त्या सर्व नियमांचे तुम्हाला काय करायचे आहे, पालन करायचे आहे. नेक्स्ट बघा इथे परीक्षा केंद्रावर व परीक्षेदरम्यान सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोणत्याही गैरमार्गाचा जो आहे तो आपल्याला अवलंबन नाही करायचा आहे. तसे असल्यास काय होईल, शिस्तीस किंवा शिक्षेस जो आहे तो विद्यार्थी पात्र राहील. ठीक आहे, तर याची विशेष काळजी तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे. नेक्स्ट जो आहे तुमच्यापैकी जर कोणी दिव्यांग व्यक्ती असेल तर तुम्हाला लेखनिक किंवा जादा वेळेची सवलत देय राहील. ठीक आहे, बाकी ज्या परीक्षांमध्ये असतात तुम्हाला जे मदतनीसची फॅसिलिटी आहे तर या परीक्षेमध्ये देखील देण्यात आलेली आहे. पण त्याबाबत काय करावं लागेल, विद्यार्थ्यांनी कागदपत्रे पडताळणीसाठी परीक्षा केंद्राच्या संचालकाकडे मागणीनुसार उपलब्ध करावे. तर याबाबत जे यासंबंधी जे रिलेटेड सर्टिफिकेट असते त्याची पूर्तता तुम्हाला करणे आवश्यक आहे. आता आपली उत्तरपत्रिका जी आहे ती कशी राहील ते बघा. OMR शीट सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जर स्कॉलरशिपची परीक्षा फेस केली असेल तर एक प्रश्न असतो आणि त्याला ABCD किंवा 1 2 3 4 असे पर्याय असतात. तर तुमची जी परीक्षा आहे OMR वर आधारित तुमची उत्तरपत्रिका असेल आणि 1 ते 100 प्रश्न आपण बघितले की ते वेगवेगळ्या 25 भागामध्ये विभागलेले आहे. विषयानुसार 25-25 असे एकंदरीत तुम्हाला 100 प्रश्न 100 गुणांसाठी राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासमोर ABCD असे 4 पर्यायासाठीचे तुम्हाला गोल देण्यात येणार आहे. आता या 4 पर्यायापैकी तुमचं जे निश्चित उत्तर आहे त्यातील तुम्हाला एक गोल जो आहे तो ठळकपणे भरायचा आहे. आता बघा अशा प्रकारची जेव्हा परीक्षा असते तेव्हा ठराविक पेनचा वापर करण्याच्या सूचना आपल्याला दिलेल्या जातात. इथेही तुम्हाला अशाच प्रकारची सूचना दिली आहे की एका शाईच्या बॉल पेनचा तुम्हाला वापर करायचा आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला इंक पेन किंवा जेल पेन अलाव नाही आहे. शक्यतर इंक पेन किंवा जेल पेन वापरणं रिस्कीसुद्धा असतं आणि आपली जी OMR शीट आहे त्याचं रीडिंग व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉल पेनचा तुम्हाला उपयोग करायचा आहे, काळा किंवा निळा. आता बघा तो जो सर्कल आहे, समजा हा सर्कल आहे तर तुम्हाला तो असा कुठेतरी थोडासा सर्कल केला तर जमत नाही, तर तुम्हाला तो सर्कल जो आहे तो पूर्ण प्रकारे जो आहे फील झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, फील करायचं आहे किंवा गडद आपण म्हणू शकतो की करायचं आहे. ठीक आहे, आणि प्लस जर तुम्हाला असा सर्कल दिला असेल तर याच्या बाहेरसुद्धा जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे, जेव्हा तुमची परीक्षा राहील तर तुम्ही एक्झाम कशी फेस करावी याच्यावर परत एक मार्गदर्शनपर व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. नेक्स्ट बघा अर्धवट खोडलेला, त्यासंबंधी बघा काही सूचना दिलेल्या आहे. अर्धवट खोडलेला, भरलेला, खडाखोड झालेला, एकापेक्षा जास्त भरलेले गोल, तसे गोलात अंक अथवा तुम्ही काही मजकूर लिहिला तर जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही. ते जे उत्तर आहे ते तुमचे गृहीत धरले जाणार नाही आणि उत्तरात एकदा लिहिलेल्या उत्तरावर तुम्हाला बदलसुद्धा करता येणे. त्यामुळे तुम्ही हे जे आन्सर तुम्ही सर्कल करता ते तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक करायचे आहे. तसेच जी OMR शीट आहे ती हाताळताना देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे की उत्तरपत्रिकेची घडी घालू नये किंवा तिला चुरगळू नये. ठीक आहे, तर अशी प्रकारे उत्तरपत्रिका खराब होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट बघा उत्तरे लिहिण्यापूर्वी काही कच्चे काम करायचे असल्यास प्रश्नपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या पाण्यावर जी कोरी जागा असते त्याचाच तुम्हाला वापर करावा लागणार. तसेच तुम्हाला उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत जी आहे ती अंतिम उत्तर सूची उपलब्ध परीक्षा झाल्यानंतर कार्बन प्रत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरून तुम्हाला उत्तर सूची देखील जी आहे ती गुण पडताळणीसाठी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे आन्सर शीटसुद्धा आपल्याला ऑनलाईन मिळेल. नेक्स्ट बघा नमुना उत्तर सूचीची प्रसिद्धी आहे. म्हणजे बघा आपली जी परीक्षा आहे ती झाल्यानंतर आन्सर शीट जी असते ती डिक्लेअर केली जाते किंवा ती पब्लिश केली जाते त्या पर्टिक्युलर संकेतस्थळावर आणि त्यावर जर काही आक्षेप घ्यायचे असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा प्रश्न चुकीचा दिला होता किंवा हे उत्तर चुकीचं आहे तर अशा प्रकारचे आक्षेप देखील तुम्ही नोंदवू शकता. तर यासाठी सुद्धा सध्या जी डेट आहे ती दिलेली नाही. लवकरच ती डेट जी आहे ती डिक्लेअर करण्यात येईल.
नेक्स्ट बघा, निकाल जे आहे तो आपला पूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आल्यानंतर जे आहे निकाल ऑनलाईन गुणपत्रक यांना विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. त्याबाबतही कुठल्याही प्रकारची डेट जी आहे, दिनांक जी आहे ती इथे जाहीर केलेली नाही. तर आता आपले जे बेसिक इन्फॉर्मेशन होती की परीक्षा कशी राहणार, OMR शीट कशी हँडल करायची, किती ऑप्शन राहणार, फीस किती भरायची किंवा कोणी भरायची, तर याबाबत आपली माहिती घेऊन झाली. आता आपण बघूया की एकंदरीत आपला सिलेबस काय आहे. ठीक आहे. जर आपण सिलेबसचा विचार करतो म्हटलं तर आपल्याला इथे सगळ्यात पहिले इथे भाषेपैकी आपल्या 3 भाषा असतात, 3पैकी इथे एकच भाषा आपल्या परीक्षेसाठी विचारात घेतली जाणार आहे किंवा तुम्हाला सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे, ती म्हणजे इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये लँग्वेज स्टडी अंतर्गत तुम्हाला बरेचसे घटक इथे दिलेले आहेत, जसं कंपाऊंड वर्ड, जिरन पार्टिसिपेंट, स्पॉट द एरर, यूज द करेक्ट वर्ड फॉर पार्ट्स ऑफ स्पीच, वर्ड रजिस्टर, model auxiliaries, word formation, fill in the blank by choice, the correct phrases, idiom and maxim, then proverb and their meaning. नेक्स्ट जे आहे तुम्ही बघू शकता की फ्रेमिंग क्वेश्चन, क्वेश्चन टॅग, नॉट ओनली बट ऑल्सो, क्लॉजेस, नो सुनर दॅट, वर्ड चेन, प्रनन्सिएशन. तर इथे बरेचसे घटक जे आहे ते तुम्हाला इथे दिलेले आहे. एकंदरीत 31 घटक जे आहे लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला दिले आहे. तुम्ही व्हिडिओ चालू असतानाचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून हे सगळे जे टॉपिक आहे ते तुम्ही लिहूसुद्धा शकता. स्पष्ट दिसतील अशाच प्रकारचे स्क्रीनवर हे जर आहे सगळं घेतलेलं आहे. आता बघा, हे जे पहिला पार्ट जो आहे तो आपला लँग्वेज स्टडी. तुम्ही बघू शकता की कम्पॅरेटिव्हली भाषेचा जो सिलेबस आहे तो थोडा मोठा आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे आपल्याला नॉन टेक्स्च्युअल दिलेला आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे तुम्हाला आपल्या पुस्तकातील पॅरेग्राफ नेता. नॉन टेक्स्च्युअल मीन्स जो आपला पुस्तकाबाहेरचा किंवा आपण थोडक्यात त्याला अनसीन पॅसेज म्हणतो, तो 7 to 8 लाईनचा, 6 to 8 लाईनचा पॅरेग्राफ येईल. त्याच्यावर देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असतील. नेक्स्ट बघा, पोएटिक डिव्हायसेस. तर यामध्ये पोएटिक डिव्हायसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की पोएम ॲप्रिसिएशन हा एक तुमचा जो पोएमवर आधारित प्रश्न होता, तर त्यात जे इन्क्लूड असतं, जसं राईम स्कीम झालं, रायमिंग वर्ड झालं किंवा वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच झालं, तर या सगळ्या पोएटिक डिव्हाइसवर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न असतील. अँड द लास्ट वन दॅट इज क्वेश्चन बेस्ड ऑन द रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किलमध्ये आपल्या जवळपास 6 घटकांचा समावेश होतो. लेटर रायटिंग झालं किंवा तुमचं न्यूज रिपोर्टिंग आहे, बरेचसे घटक आहे. तर या सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश केला आहे. आता याला एक्सेप्शन काय, तर 25% रिडक्टेड सिलेबसमध्ये 25% जो आपला सिलेबस कॅन्सल केला होता, तर त्यावर आधारित कुठल्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला इथे येणार नाही. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया विज्ञान या घटकांतर्गत तुम्हाला काय सिलेबस आहे. तर विज्ञानमध्ये बघा, भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आहे. गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन. त्यानंतर जो दिलेला आहे भिंगे व त्याचे उपयोग, धातू विज्ञान, कार्बनी संयुगे आणि अवकाश मोहीम. तर इत्यादी घटकांचा सायन्स 1मध्ये म्हणजे भाग 1मध्ये समावेश आहे. तर भाग 2मध्ये बघा काय आहे. भाग 2मध्ये अनुवांशिकता, उत्क्रांती, त्यानंतर आपण म्हणू शकतो सजीवातील जीवन प्रक्रिया. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. भाग 1 पर्यावरणातील व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने प्राण्यांचे वर्गीकरण. तसेच आपल्याला पुढे घटक दिलेला आहे बघा, ओळख सूक्ष्मजीवांची, पेशी विज्ञान, सामाजिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन. परत इथे 25% जो सिलेबस रिडक्ट करण्यात आला होता तो इथे इन्क्लूड नाही. तर अशा प्रकारे आपण 2 विषयांचे सिलेबस किंवा थोडक्यात ज्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते घटक आपण बघितले. नेक्स्ट जो आपला विषय येतो तो म्हणजे गणित. आता गणित विषयाअंतर्गत तुम्हाला कुठले कुठले घटक अभ्यासायचे बघा. बीजगणितमधील आपण पहिले बघू. 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणित, संभाव्यता. ठीक आहे. आता आपला जो भाग 2 आहे त्यामध्ये बघा काय काय बघायचं तुम्हाला. समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, निर्देशक भूमिती आणि त्रिकोणमिती. आता हे जे घटक आहे तुम्हाला अभ्यासाचे आहे गणितासाठी. आता शेवटचा आपला जो भाग आहे तो आपण बघू सामाजिक शास्त्रे, ज्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल हे जे विषय आहेत ते समाविष्ट आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की सोशल सायन्सचा जो सिलेबस आहे तो त्यामध्ये इतिहास हा विषय बघूया. इतिहासमध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे. तर प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक, समालोचन, उपयोजित इतिहास, प्रसारमाध्यमे व इतिहास, मनोरंजनाची माध्यमे व इतिहास. त्यातील बघा इथे दिलं आहे की पाठ्यघटक 6 जो आहे तो वगळलेला आहे, तो तुम्हाला स्टडी करायचा नाही. इथे वगळलेला जो भाग जो आहे तो सुद्धा इथे आपल्याला स्पष्ट स्वरूपात सांगितलेला आहे आणि तो भाग जो आहे किंवा त्या भागाचा आपल्याला अभ्यास इथे करायचा नाही. नेक्स्ट बघा कला, क्रीडा, साहित्य,
क्षेत्र आणि इतिहास येथे देखील आपल्याला 2020-21साठी जो वगळलेला भाग आहे त्याचा अभ्यास करायचा नाही. नेक्स्ट आहे पर्यटन आणि इतिहास आणि 7वा जो भाग आहे तो इतिहास आणि अन्य क्षेत्रे. आता यानंतर राज्यशास्त्र अंतर्गत बघा आपल्याला काय अभ्यासायचं आहे. तर संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, पक्ष राष्ट्रीय आणि प्रादेशिक दोन्ही, सामाजिक व राजकीय चळवळी. नेक्स्ट आपला भाग येतो तो आणि शेवटचा भाग म्हणजे भूगोल. तर भूगोलमध्ये आपल्याला काय अभ्यासायचे आहे. स्थान व विस्तार, प्राकृतिक रचना, नैसर्गिक वनस्पती, अर्थव्यवस्था, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. तर अशा प्रकारे आपण बघितलं की आपल्याला हे जे 4 विषय ज्यावर आपली ही CETची परीक्षा आधारित असणार आहे. 25 गुण जे आहे प्रत्येक विषयासाठी दिले आहे. तर या विषयाअंतर्गत तुम्हाला कोणते कोणते घटक अभ्यासायचे आहे तर याबद्दल सुद्धा आपण इथे डिटेल माहिती घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, यानंतर आपण पुढील जे व्हिडिओ आहे त्यामध्ये इंग्लिश विषयाअंतर्गत जे आपल्याला 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे तर याची तयारी आपण करून घेण्यासाठी माझे काही व्हिडिओ तुम्हाला लवकरच उपलब्ध होतील. त्यामध्ये आपण या संपूर्ण घटकांचा अभ्यास कसा करावा, त्यातील कुठल्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता इथे शक्यताच आहे कारण की या प्रकारची परीक्षा 2021 अगोदर कधीही घेण्यात आलेली नाही. ठीक आहे. 11वीसाठी जी प्रवेश परीक्षा आहे ती घेण्यात आलेली नाही. तुमची जी बॅच आहे आपण ऐतिहासिक बॅच म्हणू शकतो की पहिल्यांदा 11वीच्या ॲडमिशनसाठी एंट्रन्स एक्झाम जी आहे म्हणजे कॉमन एक एंट्रन्स एक्झाम, बाकी जे आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम जी आहे ती घेतली जात आहे आणि त्यामुळे प्रश्नपत्रिका आपल्याला प्रिव्हियस प्रश्नपत्रिका वगैरे काही उपलब्ध नाही. त्यामुळे एक आपण अनुमान घेऊनच त्या विषयाची आपल्याला तयारी करायची आहे. तर लवकरात लवकर या घटकाशी रिलेटेड म्हणजे इंग्रजी विषयाचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर उपलब्ध होतील. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.